खरं तर श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि जे नास्तिक आहेत त्यांच्यासाठी नमस्कार. अनेक दिवसांपासून अनेकांचे वेगवेगळे मेसेजेस, वेगवेगळे फोन येतात आणि वेगवेगळ्या समस्या त्यांना माझ्याबद्दल आहेत. अशा सर्व लोकांना मला आवर्जून सांगावंसं वाटतं, की बऱ्याच जणांनी मला 2 प्रश्न विचारले आहेत. ज्यावेळी मी पत्रकारिता अखंडितपणे सुरू ठेवली, त्यावेळेला मला अनेक लोकांनी विचारलं, की "पत्रकारितेमध्ये स्कोप नाही का? म्हणून तुम्ही महाराजगिरी करताय." आणि ज्यावेळेला मी महाराजांची सेवा चालू केली, स्वामींची सेवा चालू केली, सुरू केली, त्यावेळेला काही लोकांनी मला अचानक सांगितलं, की तुम्ही पत्रकारिता सुरू ठेवू नका. काही लोकांनी मला फोन केलेत, की तुम्ही महाराजांची सेवा जरूर करा, परंतु आपला उदरनिर्वाह ज्यावरती चालतो, तो व्यवसाय आपण सोडला नाही पाहिजे, तो छंद आपण सोडला नाही पाहिजे. खरं तर पत्रकारिता हा व्यवसाय नाही आहे, तो माझी आवड आहे, तो माझा छंद आहे आणि तो जोपासण्याचं मी काम करतो आहे. तर अनेक लोकांनी मला सजेशन केलं, की तुम्ही महाराजांची सेवा करा, इतरही व्यवसाय करा. आता खरं तर माझं शिक्षणही सुरू आहे. मी आता B.Ed करतो आहे आणि माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे. मला असं वाटतं, की अध्यात्म हे अंग प्रत्येक सुशिक्षित तरुणाकडं असलं पाहिजे. एखाद्या महाराजांची, देवाची सेवा करणं, स्तोत्रपठण करणं किंवा वेदाभ्यास करणं, याला महाराज होणं असं म्हणता येणार नाही. परंतु आपल्याकडं एक प्रथा आहे, की जो भगवंताची भक्ती, पूजा, अर्चना करतो त्याला महाराज असं संबोधतात. असो तुमच्या नजरेत मी कोण काय मला माहीत नाही. काही लोकं बाबा झाला का म्हणतात. तर काही जे निंदाप्रिय लोकं आहेत, त्यांना असं वाटतं की महाराज झाला आहे. ठीक आहे, तुमच्या नजरेत जे काही असेल ते असेल. परंतु मी स्वतःला ते म्हणून घेणार नाही. फक्त मी एकच सांगतो की माझ्या जीवनाचा उद्धार व्हावा, माझ्या जीवनामध्ये काहीतरी मला चांगलं करता यावं, म्हणून मी आध्यात्मिक सेवा करतो आहे आणि ती माझ्या रक्ताच्या नसानसामध्ये, नसानसातील वाहणाऱ्या रक्तामध्ये आहे. त्यामुळं महाराजांची सेवा करणं हा माझा परमोच्च सर्वधर्म आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हिंदू म्हणून जन्माला आलो आहे, तर हिंदुत्वासाठी दुसरं काही करता येणार नाही. परंतु माझ्यामुळं जर 4 लेकरं जर सुधरत असेल आणि ते जर अध्यात्माकडे वळत असेल, तर मला याची खात्री आहे की ते भविष्यामध्ये निश्चितच जास्त काही होणार नाही, परंतु निर्व्यसनी राहतील, अहंकारी बनणार नाही. त्यासाठी मी अध्यात्म सोडणार नाही. आणि ज्यांना ज्यांना वाटतं की महाराजगिरी सोडली की बाबागिरी सोडली की काय, मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो, बाबा होणं म्हणजे प्रपंच चालवणं असं नाही आहे. महाराज होणं म्हणजे प्रपंच चालवणं असं नाही आहे. आपण सांसारिक माणसं आहे आणि संसार करत असताना वेगवेगळ्या टप्प्यावरती आपण वेगवेगळे उद्योग करून वेगवेगळ्या पद्धतीची सेवा आपण केली पाहिजे. अर्थातच अनेक लोकांनी मला वेगवेगळ्या रूपांमध्ये बघितलं, तर ते माझं जीवनाचं एक भाग आहे आणि माझं जीवन कसं जगावं ते मी ठरवणार. त्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. त्यामुळं जी लोकं माझ्यावरती प्रेम करतात, ज्यांनी मला प्रेम आशीर्वाद दिला आहे, ज्यांनी मला आहे त्या अवस्थेमध्ये प्रत्येक वेळेला स्वीकारलेलं आहे, त्यांचा मी खरोखर ऋणी आहे. मित्रांनो, तुमच्या ऋणाशिवाय, तुमच्या आशीर्वादाशिवाय आणि प्रेमाशिवाय ही वाटचाल इथपर्यंत शक्य नव्हती. दुसरी गोष्ट अशी आहे की बिंदास मीडियाचे आता जवळपास 70 ते 80 हजार फॉलोवर फेसबुकला आहेत, इंस्टाग्रामला 40-50 हजार आहेत आणि यूट्यूबवरती 2 लाख फॉलोअर्स आहेत. तर मी हे सगळे जे व्हिडिओज करतो, तुमच्यापासून काही लपवायचं नाही आहे. तर हे सगळे जे व्हिडिओज करतो त्यावरती मला फेसबुक, यूट्यूब या दोन्ही प्लॅटफॉर्म जे आहेत ते काही प्रमाणात अर्निंग देतात. माझी वेबसाईट जी आहे bindaasmedia.com, तीसुद्धा मला त्या ठिकाणी ॲडसेन्स अप्रूव्हल असल्यामुळे तिथूनसुद्धा काही अर्निंग होतं. तर मी लोकांना लुटावं असं तुम्हाला वाटतं का, फक्त महाराजांची सेवा करून? आणि लुटण्यासारखं काय? हिंदू धर्माला बदनाम करणारे अनेक किडे आहेत. मग आपणही हिंदू धर्माला बदनाम होऊ द्यायचं का? आपल्यासारखी सुशिक्षित माणसं जर महाराजांची सेवा करत असेल, अध्यात्म करत असेल, हरिपाठ करत असेल, कथा कीर्तन प्रवचन शिकत असेल, तर काय वावगं आहे त्यात? 2 गोष्टी आपल्याला जर चांगल्या शिकायला मिळत असेल तर अध्यात्म ही गरजेची वस्तू आहे, गरजेची गोष्ट आहे, वस्तू म्हणता येणार नाही, परंतु काळाची गरज आहे. मित्रांनो, एक विचार करा, जर अध्यात्म या जगात नसतं ना, तर या देशामध्ये, या भारतामध्ये जवळपास 50% लोकं वेडी झाली असतात. आजही अध्यात्माची शक्ती आहे, अध्यात्माची ताकद आहे, म्हणून आज लोक सुखी आहेत. हां, काही लोकांनी, खरातसारख्या माणसांनी त्याला येऊन बदनाम केलं आहे, तर तो त्यांचा बौद्धिक दोष आहे. परंतु मला असं वाटतं की अध्यात्म हा प्रत्येकानं केला पाहिजे. आता त्या काही गोष्टी आहेत ज्या दाखवायच्या नसतात आणि तुम्हाला आज आवर्जून सांगतो, अनेकांना माझं अध्यात्म खटकायला लागलं. मी जर दारूच्या बाटल्या पिऊन कुठं जर पडत राहिलो असतो तर लोकांना सुख वाटलं असतं. मी तमाशामध्ये नाचलो असतो, फेटे उधळले असते, पैसे उधळले असते, तर ते तुम्हाला आवडलं असतं. परंतु माझं अध्यात्म तुम्हाला सहन होत नाही आहे. मित्रांनो, असं करू नका. माझा व्यवसाय आहे, माझा छंद आहे, मला पत्रकारिता करायची आहे आणि मी ते शेवटच्या श्वासापर्यंत करणार आहे. दॅट इज माय स्किल. सो मला ते वाटतं ते मी करणार आहे आणि माझ्याकडं ती गुणवत्ता आहे, माझ्याकडे ते कलाकौशल्य आहेत, माझ्याकडे बोलण्याचं साधन व्यवस्थित आहेत,
भगवंतानं मला, माता सरस्वतीनं एवढी चांगली विद्या दिलेल्या आहेत, तिचा वापर मी का करू नये? हां, कधी मी प्रबोधनासाठी करतो, अध्यात्मामध्ये सुद्धा मी प्रबोधनासाठीच करतो. अध्यात्मामध्ये काही पैसे कमवायसाठी आलेलो नाही आहे, जीवनाचा उद्धार करायचा. पैसा कमवण्यासाठी खूप मार्ग आहेत जगामध्ये आणि कोणाला लुबाडून लुटून मोठं व्हायचं नाही आहे. अनेक लोक आहेत, अनेक संगतीतले पंक्तीतले अनेक लोक आहेत. आज सगळ्यांसाठी एकदाच उत्तर देऊन टाकतो की अध्यात्म हा माझ्या जीवनाचा उद्धार आणि माझ्या जीवनामध्ये मला आनंद मिळतो. मला मृदुंग, नाल, टाळ वाजवणं मला आवडतं, हार्मोनियम वाजवणं आवडतं, मला गायन करणं आवडतं. पण प्रत्येक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही आहे, कारण ती तुम्हाला कदाचित पचणार नाही. परंतु माणसाला ज्या स्थितीत एखाद्या माणसाला पाहायची सवय असते ना, तर माणूस त्या माणसाला त्या स्थितीमध्ये बघत असतो. तर तुम्ही आहे त्या पद्धतीनं स्वीकारा. नसेल तर तुम्हाला जर माझ्या वागण्याबद्दल, जगण्याबद्दल काही जर कोणाला जर काही हरकत असेल तर त्यांनी ब्लॉक करून टाका. फेसबुकला करा, यूट्यूबला करा, कुठेही करा. आणि आयुष्यातूनही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, काही हरकत नाही. कारण माझं आयुष्य आहे, मी एकदाच आलो आहे. आपण म्हणत असतो की मृत्यू एकदाच आहे, जगायचं एकदाची, जिंदगी एकदाच आहे. चुकीचं आहे मित्रांनो. मृत्यू एकदा आहे, जगणं दररोज आहे. सकाळी उठायचं, दिवसभर आपलं काम करायचं आणि जगण्यासाठी धडपड करायची. हा प्रत्येकाचा एक ठरलेला अजेंडा आहे. त्यामुळे मी प्रत्येक दिवस आनंदानं जगत असतो आणि मी आनंद शोधणारा माणूस आहे. मला आनंद ज्यामध्ये मिळतो मी ते करतो. तुमच्या म्हणण्यानुसार, लोकांच्या म्हणण्यानुसार वागावं, जगावं हे मला बिलकुल आवडणार नाही. आणि ज्यांनी मला आहे त्या परिस्थितीमध्ये स्वीकारलं आहे, त्यांचा खरोखर मी हॅट्स ऑफ, त्यांना सॅल्यूट आहे की त्यांनी मला आहे त्या परिस्थितीमध्ये स्वीकारलं, मला प्रेम दिलं, मला इथपर्यंत आणलं. माझ्या सगळ्या प्रवासामध्ये ही सगळी मंडळी उभी राहिलीत. त्यामध्ये अनेक चाहती लोक आहेत. असं नाही आहे की 100 लोकांपैकी 100चे 100 आपल्या विरोधात असतात किंवा 100चे 100 टीका करत असतात, असं नाही आहे. प्रत्येकाचं काहीतरी दुखणं असतं. मग पत्रकारितेच्या स्वरूपामध्ये असेल, कोणाच्या चाहत्याच्या विरोधात एखादी बातमी लागलेली असेल तर तो ते दुखणं त्या सोशल मीडियावर त्याची ती खतखत आहे ती काढत असतो. आता काहींना वाटतं की यांना सोडून द्यावं म्हणजे आपले मार्ग मोकळे होतील. काही लोक अशी पण आहे. काहींना वाटतं की याच्यावरती काहीतरी मोठं काहीतरी झालं पाहिजे, संकट आलं पाहिजे की मग आपलं चांगलं होईल, असाही काही चिंतक आहेत. आता एक वेड आहेत, ते आमच्या जवळचंच आहे. त्यानं आमच्या त्या निर्घुषच्या व्हिडिओखाली कमेंट केली की तुम्ही महाराज व्हा, तुम्हाला बायको मिळेल. अरे महाराज झाल्यावर बायको मिळत असते का गाढवा? काही पद्धत आहे का तुला काही बोलण्याची? असं अनेक गोष्टी आहेत. असो, त्या येड्याच्या नादी लागून आपलं काही हे नाही, आपल्याला त्या गोष्टीकडे जायचं नाही. परंतु अशी अनेक येडी लोकं आहेत की ज्यांना जीवन कशासाठी हेच माहीत नाही आहे. केवळ जगणं, नाचणं, खाणं, पिणं, झोपणं हे नाही आहेत. अध्यात्म करतायत, तुमच्यामुळे 4 लोक सुधरत असेल तर तुम्ही तो निश्चित केला पाहिजे. परंतु अध्यात्मापासून उदरनिर्वाह करणं हे मलाही मान्य नाही आहे. आणि अध्यात्मामध्ये आत्तापर्यंत जवळपास 5 ते 7 महिन्यापासून, मी यापूर्वीही करत होतो, असं नाही आहे आजच करतो आहे, मी जवळपास 4 ते 5 वर्षापासून मी दत्त महाराजांची सेवा करतो. मला आवडतं ते, फक्त मी कधी दाखवलं नाही. आताही यापुढे तुम्हाला असं वाटत असेल की एक 1-1.5 महिन्यापासून हा नेमकं काय करतो आहे, तर महाराजांची सेवा बंद नाही आहे. महाराजांची सेवा ही शेवटच्या श्वासापर्यंत करणार हा माझा प्रण आहे. आणि हां, मी आहे तसा आहे. मी तुम्हाला कसा दिसतो, कसा वाटतो, तुम्ही मला सांगावं आणि मी त्याचं अनुकरण करावं इतका अज्ञान नाही आहे. माझ्याकडं भगवंतानं तेवढी बुद्धी दिली आहे की मी हे जीवन कसं जगलं पाहिजे, जीवनामध्ये कुठला निर्णय कोणत्या क्षणाला कशा पद्धतीने घेतला पाहिजे, तर मी त्यावरती पूर्ण विचार करण्या इतका पात्र आहे. तेवढं भगवंतानं मला पात्र ठेवलेलं आहे. राहिला विषय पत्रकारिता, ज्या माध्यमातून मी लोकांची समस्या सोडवण्यासाठी आणि लोकांपर्यंत काहीतरी युनिक अँटिक माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्नरत असतो. लोकांना त्यातून काहीतरी संज्ञान व्हावं किंवा लोकांना त्यातून काहीतरी कळावं, समजावं, असंही असतं. आता अंग बदलले आहेत, आता प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळे मी माझ्याच पायात चप्पल घालून घेतली, जमिनीवर कातडं पांघरण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, अध्यात्माच्या माध्यमातून सुद्धा सामाजिक प्रबोधन होत असतं. आणि ते सामाजिक प्रबोधन जे आहे ते सोशल मीडियावरती शेअर न करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. त्यामुळे मी काय करतो हे मी तुम्हाला यापुढं दाखवणार नाही, कारण तुम्हाला ते पचणार नाही. सगळ्यांनाच नाही पण काही लोक अशी आहेत की त्यांना ते पचणार नाही. लोकांना वाटतं की अशी जी माणसं आहेत, जी लोक काम करतात ती देशोधडीला लागली पाहिजेत. ही जी तुमची भूमिका आहेत ना, ही बदला, विचार बदला. आपल्याकडे एक मन आहे, लोक गाढवावरही बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाही. त्यातले बनू नका. आहे त्या परिस्थितीला स्वीकारा. आणि तुमच्या म्हणण्यावर कुणी जगायला आलेलं नाही. तुमच्या घरामध्ये तुमची बायको तुम्हाला तांब्या भरून देते की एकदा मनाला विचारा आणि मग मला प्रश्न करा, नाही का? ज्यांनी मला स्वीकारलं आहे त्यांचा मी आदर करतो. तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद असंच राहू द्या. यापुढेही पत्रकारिताही सुरू राहील आणि स्वामी महाराजांची सेवाही सुरू राहील. श्री गुरुदेव दत्त.